तर नमस्कार मंडळी, फायनली एक्झामचा दिवस आला आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खूपच शॉर्ट आणि स्ट्रेट टू द पॉईंट व्हिडिओ. तर मी तुम्हाला सांगणार आहे हजारो मुलांच्या मिस्टेक्स पाहून काय तुम्ही 6 मिस्टेक्स नाही करायला पाहिजे ऑन द डे ऑफ एक्झाम. सो लेट स्टार्ट. सो पॉईंट 1 इज एक्झामच्या आदली रात्र. तर एक्झामच्या आदली रात्र खूपच जास्त महत्त्वाची असते, कारण आपल्याला काय वाटते की आपण केमिस्ट्री पूर्ण रात्रभर रिवाईज करत बसू आणि उद्याचा पेपर चांगला जाणार, किंवा फिजिक्स किंवा मॅथ्सची PYQs आपण सॉल्व्ह करू आणि उद्या आपल्याला सर्व काही येऊन जाणार. तर हे तुमची थिंकिंग खूपच जास्त इनकरेक्ट आहे, कारण की तुम्ही जर 7 ते 8 तास जर झोप नाही घेतली या रात्री तर डेफिनेटली तुमचा पेपर खराब जाणार आणि तुमची जेवढी एफिशियन्सी आहे, तुम्ही जेवढा एफिशियन्सीने पेपर देणार होते तेवढी प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी नाही राहणार. प्लस तुम्हाला काय करायचं झोपण्याआधी की तुम्हाला एक चेकलिस्ट बनवायची आहे आणि तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे. ॲडमिट कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचा फोटोग्राफ आणि पेन आणि बॉटल. तर हे तुमचं सर्व तुम्ही टेबलवर काढून ठेवा आदल्या दिवशी, सो दॅट तुम्ही सकाळी घाईगडबडमध्ये काही विसरून ना जाऊ. तर पॉईंट 2 इज एक्झामची सकाळ. तर एक्झामची सकाळ पण खूप जास्त महत्त्वाची असते, कारण की डिपेंड करते की तुम्ही नाश्ता वगैरे कसं करता. तर तुम्ही एक्झाम द्यायला जात आहे, असं काही वॉर वगैरेवर नाही जात आहे की तुम्हाला खूप जास्तच नाश्ता करून जायचं आहे, कारण तुम्ही जेवढा जास्त नाश्ता करणार ना तेवढं जास्त तुम्हाला असं डिझी फील होणार पेपरमध्ये आणि वॉशरूमला जायचे पण चान्सेस वाढून जातात. सो म्हणून एक वेल बॅलन्स्ड नाश्ता करून जा, म्हणजे बनाना किंवा सफरचंद किंवा पोहे, इडली, असं काही एक लाईट ब्रेकफास्ट करून जा. आणि हायड्रेशन, तर हायड्रेशन पण तुमचं इनफ ठेवा, म्हणजे खूप जास्त पण पाणी नाही प्यायचं आहे, खूप कमी पण पाणी नाही प्यायचं आहे, कारण खूप जास्त तुम्ही असं 1 लिटर पाणी पिऊन गेले असे एक्झामच्या आधी तर तुम्हाला नक्कीच वॉशरूमला जायचं काम पडणार पेपरच्या मधात. आणि आता वॉशरूमवरून गोष्ट निघालीच आहे, तर तुम्ही अर्धा तास आधी तरी पेपरला पोहोचा. त्या हॉलच्या सीटवर तुम्ही अर्धा तास आधी पोहोचा, कारण की तुम्ही जेव्हा पोहोचणार तेव्हा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की तुमचं वॉशरूम कुठं आहे, सो दॅट इन केस ऑफ इमर्जन्सी जर तुम्हाला पेपरच्या मधात जरी जायचं काम पडलं तर तुम्हाला माहिती असणार की वॉशरूम कुठं आहे. बट स्टील आय विल सजेस्ट की तुम्ही एक्झामच्या आधीच वॉशरूमला जाऊ नका, कारण की एक्झामला जर तुम्ही गेले वॉशरूमला तर तुमचे 5 ते 7 मिनटं जातात आणि 5 ते 7 मिनटं म्हणजे 5 ते 7 क्वेश्चन्स तुमचे जाणार. सो थर्ड पॉईंटला जाण्याआधी सांगू इच्छितो, तुम्हाला किती पण जास्त टेन्शन असो, हा अटेम्प्ट चांगला देऊन या. आणि सेकंड अटेम्प्टसाठी तुम्हाला जर प्रिपेअर करायचं असणार तर क्रॅकेटची 3.0 टेस्ट सिरीज नक्की चेकआउट करा, जिथे तुम्हाला भेटणार आहे MSTCT टॉपर्स जे CUP आणि VTIमध्ये बसलेले आहेत, ज्यांनी 99% स्कोअर केले होते, ते मेंटर्स तुम्हाला पर्सनल मेंटरशिप देणार आहेत. सो बाय नाव, लिंक इन डिस्क्रिप्शन. तर पॉईंट 3 इज इग्नोर द नॉईज. तर याचा अर्थ काय आहे, आता तुम्ही ज्या दिवशी एक्झामला जाणार एक्झामच्या हॉलला, तुम्ही एक्झामच्या हॉलच्या बाहेर जर पाहणार की कोणी मुलगा मार्वलची खूप मोठी बुक घेऊन रिवाईज करत आहे किंवा कोणती नोट्स घेऊन रिवाईज करत आहे, तर तुम्हाला बिलकुल लक्ष नाही द्यायचं, तुम्हाला त्यांना इग्नोर करायचं आहे, कारण ते पण तुम्ही फक्त टेन्शनमध्ये येणार, त्यांनी तुमच्यासाठी काहीच चांगलं नाही होणार आहे. आणि आता काय होते की तुम्ही जे तुमची जर समजा दुपारची शिफ्ट असली तर तुम्ही सकाळच्या शिफ्टवाल्यांना जाऊन विचारता की कसा केला पेपर, कसा होता पेपर. तर तुम्हाला ते बिलकुल नाही करायचं आहे, कारण की त्याने जर सांगितलं की खूप डिफिकल्ट होता, आता तुम्ही काय करणार, तुमचे मार्क्स तर वाढणार नाही आहे पण पेपर तुमचा नक्की खराब जाणार. तेवढंच नाही तर तुमचा पेपर जेव्हा होणार तेव्हा तुम्ही दुपारच्या शिफ्टवाल्यांना पण असं सांगू नका की तुमचा पेपर असा गेला आणि तुमचा पेपर पण असा असणार वगैरे वगैरे. तुम्हाला डिस्कस करायची बिलकुल गरज नाही आहे, कारण याने काय होणार की आता तुमचा मूड चांगला तर नाही होणार पण मूड खराब नक्की होऊ शकतो आणि तुमचे मार्क्स तर बिलकुल वाढणारच नाही, कारण तुमचा पेपर ऑलरेडी झाला आहे. तर आता आपल्या दुसऱ्या दिवशी प्रिपरेशनसाठी लागायचं आहे, म्हणून तुमचा मूड एकदम चिल राहिला पाहिजे. तर फोर्थ पॉईंट इज पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. तर पेपर अटेम्प्ट कसा करायचं आहे की तुम्हाला पेपर आल्याबरोबर डायरेक्ट स्टार्ट करायला नाही लागायचं आहे, कारण की जर समजा पेपरचे जे सगळ्यात टफ क्वेश्चन आहेत 20 क्वेश्चन्स, तर ते पहिलेच 20 क्वेश्चन आहेत. तर यामुळे काय होणार की तुमचा मोटिवेशन जे आहे ते खूप कमी होणार, तुम्ही डिमोटिवेट होणार आणि तुमचे जे 20 क्वेश्चन आहेत त्यामुळे तुम्ही 30-40 मिनटं गमावून टाकणार. तर म्हणून आधी काय करायचं आहे की पेपर आल्याबरोबर तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू घ्यायचा आणि ते पाहायचं आहे की कोणते मीडियम लेवलचे क्वेश्चन आहेत की ज्यावर तुम्हाला थोडा जास्त टाईम लागू शकते, कोणते खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे की जे तुम्हाला नाही जमणार. तर असे क्वेश्चन मार्क करून ठेवा आणि असे क्वेश्चन तुम्हाला पेपरच्या एंडमध्ये करायचे आहे आणि इझी क्वेश्चन जे आहे ते फटाफट करून टाका. आणि सोबतच आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आपल्याला माहिती आहे की 90 मिनटं असतात. तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये ट्राय करा की पहिले केमिस्ट्री 30 ते 40 मिनटात समजून टाका, सो दॅट तुम्हाला फिजिक्सचा जास्त टाईम भेटणार आणि फिजिक्स बरोबर तुमचं सॉल्व्ह होणार. बाकी मॅथ्सचा जेवढा टाईम द्यायचा आहे तेवढा तुम्हाला द्यायचाच आहे. तर फिफ्थ पॉईंट इज लास्ट 2 मिनिट्स. तर हे लास्ट 2 मिनटं जे असणार आहे ते गोल्डन 2 मिनटं असणार आहे तुमच्या पेपरचे, कारण आता तुम्हाला माहिती आहे की MSTCची सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की त्याने निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि आता जर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तुमचा कोणताच प्रश्न रिकामा नाही सुटला पाहिजे, कारण कोणता जर क्वेश्चन जर रिकामा सुटला तर मी सांगतो तुम्हाला की यापेक्षा जास्त मोठा रिग्रेट तुमच्या आयुष्यात काहीच नसणार आहे, कारण एकेका मार्कने तुम्हाला दिसणार की 100 असे रँक्स जे आहेत ते वरती खाली होतात आपल्या स्पॉट राऊंडमध्ये आणि कॅप राऊंडमध्ये. म्हणून आखरी 2 मिनटं तुम्हाला काय करायचं आहे की जे क्वेश्चन्स तुम्ही असे सिलेक्ट केले होते मार्क फॉर रिव्ह्यू किंवा काही क्वेश्चन तुम्ही सोडून दिले होते, तर ते क्वेश्चन तुम्हाला पुन्हा अटेम्प्ट करायचे आहेत आणि सगळे तुम्हाला टिक करून यायचे आहे. कारण तुम्ही जर प्रोबॅबिलिटी वाईज पाहिलात की 20 क्वेश्चनपैकी तुम्ही 1/4 जरी पाहिलं तर तुमचे 5 क्वेश्चन तर राईट येणार आणि 5 मार्क म्हणजे तुमचं खूप वरती खाली रँक होऊ शकतो. म्हणून आखरीच्या 2 मिनटात सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचं आहे आपल्याला. तर बोनस पॉईंट्सबद्दल बोलायला गेलो तर पेपर झाल्यावर बिलकुल तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे, एकदम चिल राहा, मोकळा श्वास घ्या आणि स्वतःला शाबाशी द्या की आपण 2 वर्षाची मेहनत केली ती आपण बेस्ट देऊन आलो आहे. यापेक्षा आपण अजून चांगलं पण नव्हतं करू शकत, यापेक्षा आपण अजून खराब पण नव्हतं करू शकत, कारण तुम्हाला आता चिल राहायचं आहे, कारण अजून दुसरा अटेम्प्ट पण बाकी आहे. मी सांगतो तुम्हाला तुमची लकीस्ट बॅच आहे की तुम्हाला 2 अटेम्प्ट भेटत आहे. म्हणून आज या पेपर झाल्यावर आणि दुसऱ्या दिवशी लागलं तर आराम करा आणि तिसऱ्या दिवशीपासून लगेच तुम्हाला तयारीला लागायचं आहे नेक्स्ट अटेम्प्टसाठी. आणि तुमची जर मॉक टेस्ट देऊन पण तुमचा स्कोअर वाढत नसणार तर नक्कीच क्रॅकेटची टेस्ट सिरीज चेकआउट करा, लिंक इज इन डिस्क्रिप्शन. सो ऑल द बेस्ट.